नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीसोबत। आज आपण बनवणार आहोत आंबाडीच्या फुलांची आंबट गोड तिखट चटणी। ही चटणी जवळजवळ विस्मरणात जात आहे, कारण क्वचितच लोक ही चटणी बनवून खात असतील। पण आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपली आई आजी ही चटणी खूप वेळा बनवायची। आज तीच पारंपरिक चव मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता अगोदर मी इथं आंबाडीची फुलं तोडून घेते, म्हणजे आंबाडीच्या फुलांचा जो देठाचा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे आणि आतमधली जी बी असते ती काढून घ्यायची आहे। फक्त या पाकळ्यांची चटणी आपल्याला बनवायची आहे। आता सर्व पाकळ्या मी तोडून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आता हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। 2 ते 3 पाण्याने मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर आता हे एका चाळणीमध्ये टाकायचे आहेत आणि यामधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता, अगदी 2 मिनिट मी हे सुकवून घेतलेले आहेत, म्हणजे यामध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाही। आता आपल्याला कढईमध्ये 1 पळी तेल घालायचं आहे। त्यामध्ये 1 चम्मच जिरं घालायचं। जिरं छान असं तडतडू द्यायचं। त्यानंतर यामध्ये 1 चम्मच मोहरी घालायची आणि आपण जी फुलं धुवून घेतलेली आहे आंबाडीची, ती फुलं यामध्ये घालायची आहेत। आणि आता या तेलामध्ये ही फुलं व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। अगदी 2 मिनिट मी हे फुलं परतून घेतली। त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट घातलेलं आहे। आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे। आता ही साखर या फुलांमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून अगदी 5 मिनिट ही फुलं शिजवून घ्यायची आहेत। अगदी 5 मिनिटातच तुम्ही पाहू शकता मस्त हे फुलं शिजलेली आहेत। ही फुलं शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही। आता ही चटणी पूर्ण एकजीव होण्यासाठी आपल्याला मॅशरने अशी मॅश करून घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण चटणी ही एकजीव होते। तुम्ही इथं चम्मचने देखील हे मॅश करून घेऊ शकता, पण मी असं मॅशरने ही चटणी मॅश करून घेते, म्हणजे पूर्ण अशी एकजीव ही चटणी तयार होते। आता व्यवस्थित मी हे मॅश करून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त अशी चटपटीत आपली चटणी तयार झालेली आहे। आंबट गोड तिखट चवीची ही चटणी लहान मुलं खूप आवडीनं खातात, म्हणजे पोळीसोबत त्यांना जर तुम्ही ही चटणी दिली तर ते खूप आवडीनं खातात। सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांना नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही ही चटणी देऊ शकता आणि ही चटणी बनवल्यावर अगदी 8 दिवस आरामशीर टिकते। तर मंडळी, तुम्ही माझ्या ह्या पद्धतीने एकदा ही आंबाडीच्या फुलांची चटणी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, कारण अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। भेटूया अशाच नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।